नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्राबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाचा त्याग करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बिरसा मुंडा होत। त्यांचा उल्लेख भारतीय स्वातंत्र्याच्या क्षितिजावर उगवलेला शौर्य तारा म्हणून केला जातो, तर काही ठिकाणी झुंजार सेनानी असाही त्यांचा उल्लेख केला जातो। त्यांच्या संबंधानं डॉक्टर विनायक तुमराम एके ठिकाणी लिहितात, ते म्हणतात की जनसामान्यांचे जन्मसिद्ध अधिकार हिरावणाऱ्या धुंद पाशवी प्रवृत्तीला व निर्गम दडपशाहीला वटणीवर आणण्यासाठी प्रतिबद्ध झालेलं धाडस म्हणजे बिरसा। आतले आणि बाहेरचे ह्या दोन्हीही संगनमताचे एकाच वेळी तावून सुलाखून निघालेलं एक धगधगणारं खरेपण म्हणजे बिरसा। आणि सत्पुरुष, सेवक, सुधारक, विचारवंत, वीरयोद्धा, लोकनेता, कुशल संघटक, सरसेनापती, कलावंत, कुटुंबवत्सल, प्रखर देशभक्त आणि तत्वचिंतक अशा डझनभरापेक्षाही जास्त गुणांनी ज्यांचं व्यक्तिमत्व मंडित झालं होतं, असं अष्टपैलू योद्ध्याचं नाव म्हणजे बिरसाच। जेव्हा राजीव गांधी यांना भारत सरकारने मरणोत्तर बिरसा मुंडा पुरस्कार जाहीर केला आणि त्याबद्दलच्या बातम्या विविध प्रसार माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्या, तिथून पुढेच खऱ्या अर्थानं बिरसा मुंडे हे जागतिक स्तरावरती अनेक लोकांना माहीत झालेले आहेत, कळालेले आहेत। अशा या बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 ला बिहार राज्यातील ओलिहातू या गावी सुगणा पिता यांच्या पोटी झालेला आहे। त्यांचा जन्म गुरुवारी म्हणजेच बृहस्पतिवारी झाल्यामुळं त्यांचं नाव बिरसा ठेवण्यात आलं असं सांगितलं जातं। त्या काळातले ज्येष्ठ किंवा बुजुर्ग लोक हे त्यांना धरतीचा आबा होईल अशा प्रकारची संभावना किंवा अशा प्रकारचं भाकीत या ठिकाणी करत आलेले आहेत। सुरुवातीला आपला मुलगा इतका मोठा होईल यावर वडिलांचा विश्वास बसलेला नाहीये, परंतु आईला मात्र प्रारंभापासून वाटत होतं की आपला मुलगा निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगलं काम करेल आणि त्यासाठी आई सतत मुलाला या ठिकाणी जनउद्धारासाठीच्या प्रेरणा सुरुवातीपासूनच देत आलेले आहेत। बिरसांना 2 भाऊ होते, 2 बहिणी देखील होत्या। बिरसांनी सुरुवातीचं शिक्षण हे सालगा येथे घेतलेलं आहे। पुढील शिक्षणासाठी त्यांना आपल्या मावशीकडं पाठवण्यात आलेलं आहे। मावशीचा बिरसांच्या वरती जीव होता, परंतु काकाचा मात्र त्रास त्यांना या कालावधीमध्ये तिथं झालेला आहे। काका शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमाग बिरसांना पाठवायचे। एकदा असेच बिरसा बासुरी वाजवत बसलेले होते आणि त्या छंदामध्ये गुंतलेले असतानाच शेळ्या मेंढ्या पसार झाल्या आणि एका हिंस्र पशूनं एका मेंढीला खाऊन टाकलं। आणि ही बातमी जेव्हा काकांना कळाली तेव्हा काकांनी बिरसाला खूप मारलं आणि काकांचा मार खाल्ल्यानंतर मात्र बिरसांनी ठरवलं की आता इथं राहायचं नाही आणि तिथून ते थेट आपल्या गावी आपल्या आई वडिलांच्याकडे राहण्यासाठी आलेले आहेत। पुढचं शिक्षण त्यांनी जर्मन
मिशनऱ्यांच्याकडं म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडं घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं सांगतात की वडिलांचं झालेलं धर्मांतर असो किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडनं आदिवासींच्या बद्दलची दिली जात असणारी वागणूक, इंग्रजांनी करत असलेला छळ, यावरून या मिशनऱ्यांच्या आणि इंग्रजांच्या विरोधामधला द्वेष लहानपणापासूनच बिरसांच्या मनामध्ये खदखदत राहिलेला आहे. 1818 नंतर आदिवासींच्या जमिनी इंग्रज व सेठ साहुकार यांनी हडप करायला सुरुवात केलेली आहे. मूळचे हे आदिवासी यांच्यावरती अन्याय करायला प्रारंभ केलेला आहे. आदिवासी स्त्रियांच्या वरती देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी अत्याचार या लोकांच्या करवी केले जात होते. अनेकांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं दाखवून पोटापाण्याची सोय करून सोयीनं धर्मांतर करून घेतलं जात होतं. ख्रिश्चन धर्म गळी उतरविला जात होता आदिवासींच्या. या सगळ्याच गोष्टींच्या मुळे बिरसांच्या मनामध्ये इंग्रजांच्या आणि मिशनऱ्यांच्या विरोधामध्ये दिवसेंदिवस द्वेष वाढत गेलेला आहे. पुढे या विरुद्ध आदिवासींनी आंदोलने उभं केलेलं आहे, पण म्हणावा तसा परिणाम या आंदोलनाचा होताना दिसत नाहीये. ही गोष्ट बिरसांच्या लक्षामध्ये येते आणि पुढे 1894 या भागामध्ये मोठा दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळाच्या काळामध्ये देखील इंग्रजांनी या आदिवासींना जो आधार द्यायला हवा तो काही दिला जात नाहीये. बिरसांची ही गोष्ट लक्षात येते. ते प्रत्येक आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आणि या दुष्काळामधनं त्यांना बाहेर काढण्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था, त्यांना धीर देण्याचं काम बिरसा करत आहेत. आणि त्यांच्या या कामामुळं आदिवासी लोकांच्या मनामध्ये बिरसांच्या बद्दलचं आस्था आणि प्रेम दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. 10 ऑक्टोबर 1894 वनशुल्क माफीचा लढा बिरसांनी उभा केलेला आहे. आणि हा लढा कसा महत्वाचा आहे आणि तो आपण एकजुटीने कसा लढला पाहिजे याबद्दलचं प्रबोधन करण्यासाठी बिरसा स्वतः प्रत्येकाच्या झोपडीमध्ये, घरामध्ये पोहोचलेले आहेत. आणि आदिवासींचा पाठिंबा आणि आदिवासींना संघटित करण्याचं मोठं काम या निमित्तानं बिरसांनी केलं. आणि आदिवासींना देखील एक कुशल संघटक या ठिकाणी बिरसाच्या रूपानं या चळवळीमधनं मिळालेला आहे. याच कालावधीमध्ये आपल्या आदिवासी बांधवांना एकत्र घेऊन छायबासा येथील सरकारी कार्यालयावर हे सगळे जण धडकलेले आहेत. या ठिकाणी वन शुल्क माफीच्या संबंधानं या कालावधीमध्ये सरकारची दिक्कूच्या यंत्रणेनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आदिवासी मात्र या यंत्रणेला घाबरलेले नाही आहेत. ते काही मागे हटलेले नाही आहेत, कारण या सगळ्यांना संघटित करणारं कुशल नेतृत्व त्यांना बिरसांच्या माध्यमातून मिळालेलं होतं. पुढे डोंबारी नावाची जी टेकडी आहे त्या टेकडीवरती हे सगळे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे हे सगळे आदिवासी आहेत. आणि त्यांच्या या चळवळीला दडपून टाकण्यासाठी इंग्रजांच्याकडनं अमानुष प्रकारचा हल्ला त्यांच्यावरती केला जातो. इंग्रजांच्याकडे शस्त्र आहेत आधुनिक प्रकारची, आदिवासींच्याकडे अशी शस्त्र नाही आहेत, तरी परंतु या डोंगरावरून ते दगडगोटे या सशस्त्र असणाऱ्या इंग्रजांच्या सैन्यावरती टाकतायत. धनुष्यबाणाच्या माध्यमातून देखील या इंग्रजांच्या शस्त्रधारी सैन्याच्या विरोधामध्ये हे आदिवासी लढताना आपल्याला दिसून येतात. परंतु इंग्रजांनी पुढे फायर या ठिकाणी त्यांच्यावरती अंधाधुंद गोळीबार केलेला आहे आणि या गोळीबारामध्ये कित्येक आदिवासींचे निष्पाप प्राण या ठिकाणी त्यांना गमवावे लागले आहेत. रक्ताचे पाठ देखील जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षा देखील भयानक हत्याकांड या इंग्रजांनी आदिवासींच्या बाबतीमध्ये घडवून आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर
त्यामध्ये बिरसांना पकडण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु हे सगळं वातावरण बघून बिरसा तिथून पसार झालेले होते. पुढे बिरसांना पकडून देणाऱ्याला त्या काळामध्ये 5,000 रुपयाचं पारितोषिक ते ठेवतात आणि अशा पद्धतीनं आदिवासी विरुद्ध हे इंग्रज, त्यातले त्या साहुकार, या सगळ्यांचा लढा आणि या लढ्याला पुढे घेऊन जाण्याचं मोठं काम बिरसा मुंडा यांनी केलेलं आहे. 23 ऑगस्ट 1895 एक गुप्त बैठक या इंग्रजांच्या कडनं घेतली जाते. बिरसा झोपेमध्ये आहेत, बाजूला 2 तलवारी देखील त्यांनी लटकवलेल्या आहेत, परंतु धोकाधडी करून झोपेच्या अवस्थेमध्येच बिरसांना पकडलं जातं. आणि या ठिकाणी ही गोष्ट जेव्हा आदिवासींना कळते तेव्हा आदिवासी बिरसांच्या पकडण्याच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभं करतात, परंतु इंग्रज शेवटी या बिरसांना पकडतात आणि 2 वर्षाची शिक्षा त्यांना ठोठावली जाते आणि 2 वर्षाच्या नंतर बिरसांना सोडून दिलं जातं. या 2 वर्षाच्या शिक्षेच्या काळात इंग्रजांच्याकडनं अनेक प्रकारची प्रलोभनं, आमिष बिरसांना दाखवण्यात आलेली आहेत, परंतु बिरसा हे कुठल्याही आमिषाला, प्रलोभनाला मात्र बळी पडलेले नाहीये आणि या पद्धतीनं आपला स्वाभिमान आणि आदिवासींच्या हक्कासाठीचा लढा त्यांनी सोडलेला नाहीये. शेवटी 3 फेब्रुवारी 1919 या दिवशी फितुरांनी, शेवटी आपल्याच भारतीयातल्या काही फितुरांनी बिरसाबद्दलची माहिती इंग्रजांना दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे बिरसांना 3 फेब्रुवारी 1919 पकडलं जातं. त्यांना बेड्या घातल्या जातात आणि रांची या ठिकाणी आणलं जातं. या घटनेच्या विरोधामध्ये सर्व आदिवासी आक्रोश करतात, या गोष्टीचा विरोधही करतायत, परंतु बिरसा या आदिवासी बंधू भगिनींची समजूत घालतात, घाबरू नका, मी जरी आता पकडलं गेलो असलं तरी पुन्हा येईन आणि आपलंच राज्य येणार आहे, याबद्दल चिंता करू नका. 20 मे 1919 बिरसांनी अन्नत्याग केलेला आहे. अन्नत्याग केल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवायला लागलेला आहे. तशाही अवस्थेमध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि शेवटी 9 जून 1919 बिरसांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. बिरसा कसे हे जग सोडून गेले याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाहीये. इंग्रजांच्या करवी ते कॉलेऱ्यानं गेले असं सांगितलं गेलं, पण हे अर्ध सत्य आहे किंवा पूर्ण खोटेपणा देखील असू शकतो. बिरसांच्या सोबत घातपात इंग्रजांच्या करवी केला गेला, हेच सत्य अनेक जण त्यांच्या जाण्याच्या संबंधांना मान्य करतात. खरं म्हणजे केवळ 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढ्या बलाढ्य इंग्रजांच्या विरोधामध्ये इतका मोठा लढा देण्याचं काम या महामानवानं केलं, हे खरोखरच मला असं वाटतं की इतिहासानं पूर्वीच नोंद घ्यायला पाहिजे होती, पण ते नोंद घेतली गेली नाही. परंतु या देशातल्या क्रांतिकारकांच्या मध्ये सर्वाधिक महत्व अगर द्यायचं ठरवलं तर आपण बिरसांना दिलं पाहिजे असं मला वाटतं. बिरसांनी केवळ इंग्रजांच्या विरोधामध्येच लढाई लढली असं नाहीये, तर जमीनदारांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत, दुष्काळाच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत, महामारीच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत, प्रचलित धर्मव्यवस्था या व्यवस्थेमध्ये असणाऱ्या कुप्रथा असतील, अंधश्रद्धा असतील, याच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत. ईश्वरावरचा त्यांचा विश्वास उडाल्यामुळे ईश्वराच्या विरुद्धमध्ये ते लढलेले आहेत. भूतप्रेतांच्या ज्या परंपरा किंवा चुकीच्या गोष्टी चाललेल्या होत्या समाज व्यवस्थेमध्ये, त्याच्या विरोधामध्ये लढण्याचं काम बिरसांनी आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आपण पाहिलं असेल की आदिवासींची देवता जी शिंबोडा आहे तिला त्यांनी नाकारलेला आहे. ख्रिश्चन धर्माची देवता येशू ख्रिस्त ह्याला त्यांनी नाकारलेला आहे. हिंदू धर्माची देवता कृष्ण याला देखील त्यांनी नाकारलेला आहे.
त्यांचं म्हणणं की या देवता जर आदिवासींचे दुःख अन्याय दूर करत नसतील तर हे असले ईश्वर मला मान्य नाही आहेत आणि म्हणून या ईश्वरांचा देखील या ठिकाणी त्यांनी त्याग केलेला आपल्याला दिसून येतो. समाजामध्ये चालत असणाऱ्या अंधश्रद्धा असतील, चुकीच्या प्रथा असतील, परंपरा असतील, भूतप्रेताबद्दलच्या ज्या काही संकल्पना किंवा कल्पना त्या काळामध्ये आहेत, या सगळ्यांचा त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. त्यांचा विश्वास परलोकावर नव्हता तर लोकांच्या वरती होता. हे विचार आपण प्रामुख्याने त्यांच्या बाबतीमध्ये लक्षात घेतले पाहिजेत. लोकांना संकटाच्या काळामध्ये अन्नधान्य खाऊ घालण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आदिवासी समाजाला भुकेपासनं मुक्तता देण्याचं काम त्यांनी केलं. जल, जंगल आणि जमीन यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे. खऱ्या अर्थानं ते धरतीचे आबा होते. बिरसांना आपल्या आयुष्यामध्ये कधीच लालच नव्हती. ते नेहमी म्हणायचे की मी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे आणि हीच भूमिका घेऊन ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिलेले आहेत. अनेक संकटामध्ये त्यांनी मानव सेवेलाच सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. आदिवासी समाजामध्ये त्या काळात अस्वच्छता होती, तर ही अस्वच्छता आदिवासींनी त्यागली पाहिजे आणि स्वच्छतेची कास धरली पाहिजे यासाठी देखील त्यांनी कसोशीनं प्रयत्न केलेले आहेत. उलगुलांच्या माध्यमातून ते लढत राहिलेले आहेत. कर्मकांडाचा, पोथी पुराणांचा त्यांनी कडाडून विरोध केला. अनुभवाला आणि व्यवहाराला सर्वाधिक महत्त्व बिरसा मुंडा यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीचे एक महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक म्हणून व जनजातीय संघर्षाचे नायक म्हणून या ठिकाणी ते ओळखले जातात. तर त्यांच्या जयंतीच्या असो की त्यांच्या या ठिकाणी पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं असो, आपण या महान महामानवाच्या विचारांचा जागर केला पाहिजे आणि त्यांच्या विचारानुरूप जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण या पद्धतीनं त्यांच्या विचारानुरूप जगण्याचा प्रयत्न करूयात. जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे तिथे त्या अन्यायाचा विरोध करून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या बाजूने उभं राहूयात. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश असेल, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश असेल किंवा या ठिकाणी ज्या कुप्रथा आहेत त्या नष्ट करण्याच्या बाबतीतलं कार्य असेल, तर हे कार्य आपण त्यांच्याच पद्धतीनं पुढे घेऊन जाण्याचं काम करूयात अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. जय बिरसा मुंडा.